माझा नवरा बाहेरगावी जॉब करत होता. मी माझ्या नवऱ्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं आणि त्याला न सांगता त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. कारण माझा नवरा आमच्या लग्नाच्या आधीपासूनच बाहेरगावी राहायचा. लग्नानंतर मी त्याच्या आई वडिलांसोबत म्हणजेच माझ्या सासू सासऱ्यांसोबत राहू लागले. माझ्या नवऱ्याचं नाव दिनेश होतं. तो दर 6 महिन्यातून एकदा मला भेटण्यासाठी गावी येत होता. त्याला शहरात खूप चांगली नोकरी होती. त्याचा पगारही खूप चांगला होता. दिनेश मला घर खर्चासाठी भरपूर पैसे पाठवायचा आणि दर 6 महिन्यातून एकदा जेव्हा तो मला भेटण्यासाठी यायचा तेव्हा आम्हाला घेऊन बाहेर फिरायला देखील जायचा. माझ्यासाठी खूप सारी शॉपिंग करून जायचा. मी माझ्या संसारात खूप आनंदी होते. माझे सासू सासरे देखील खूप चांगले होते. ते मला कधीच दुखवत नव्हते. मला काय हवं काय नको ते सर्व माझी सासू बघायची. ती माझा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करत होती. त्यामुळे मला कधी एकटं वाटलं नाही. आता आमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण झाली होती. मला एक मुलगा आणि एक मुलगी होती. माझा मुलगा 18 वर्षांचा होता तर मुलगी 14 वर्षांची होती. माझ्या मुलाचं नाव आदित्य होतं आणि मुलीचं नाव साक्षी होतं. लहानपणापासून माझ्या मुलांना माझ्या सासू सासऱ्यांची म्हणजे त्यांच्या आजी आजोबांची सवय होती. माझा मुलगा आता तरुण झाला होता. त्याला माझ्या मनातील सर्व भावना समजत होत्या. तो माझ्याजवळ नेहमी बोलायचा की आई तुला बाबांची आठवण नाही का ग येत? ते फक्त दर 6 महिन्यातून एकदा इकडे येतात. त्यामुळे तुम्हा दोघांना एकमेकांसोबत जास्त वेळही मिळत नाही. तेव्हा मी त्याला म्हणाले की ते तिकडे जाऊन आपल्यासाठीच कष्ट करतात. म्हणून तर आपण इथे सुखासमाधानाने राहतो. ते आपल्यासाठी खूप कष्ट करतात. मला त्यांचा खूप अभिमान आहे आणि खरंच मला माझ्या नवऱ्याचा दिनेशचा खूप अभिमान होता. तो कधीच मला त्यांच्या आईवडिलांना आणि माझ्या मुलांना दुखवत नव्हता. आम्हाला हवं नको त्या सर्व गोष्टी तो पुरवत होता. मग एक दिवस आदित्य असं मला म्हणाला की आई दरवेळी बाबा इकडे येतात. एकदा तू त्यांच्याकडे का नाही जात? ते तिकडे कुठे राहतात तेही तुला माहीत नाही. एक काम कर, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तू त्यांना तिकडे जाऊन सरप्राईज दे. मी तुझं तिकीट बुक करतो. आणि मी काही बोलण्याआधी आदित्यने माझं तिकीट बुक केलं. नकळत मलाही यातून खूप आनंद झाला होता की मी आज पहिल्यांदाच दिनेशला भेटायला त्याच्याकडे जाणार होते. मी तिकडे जाण्यासाठी खूप सारी शॉपिंग केली होती. आदित्यने आणि साक्षीने मला नवीन साडी आणि चांगली मॅचिंग ज्वेलरी घेऊन दिली होती आणि म्हणाले तिकडे गेल्यानंतर तुम्ही दोघं एकमेकांसोबत वेळ घालवा. तुम्हाला खूप छान वाटेल. आणि मीही आता तिकडे जाण्याची स्वप्न पाहू लागले होते. आणि तो दिवस आला. मी त्या दिवशी नटून थटून निघाले. मी जेव्हा गाडीत बसले तेव्हा माझ्या मनात खूप सारे विचार येत होते की मला असं अचानक बघून दिनेश काय करेल. मला असं अचानक आलेलं बघून त्याला खूप आनंद होईल. आणि असं तसं करत एकदाशी मी त्या शहरात पोहोचले. त्या शहरात खूप गर्दी होती. मी पहिल्यांदाच शहरात आले होते. मला त्या गर्दीची सवय नव्हती. मला आता गुदमरल्यासारखं होत होतं. त्या गर्दीतून वाट काढून कशीबशी मी दिनेशच्या फ्लॅटपर्यंत पोहोचले. मी दाराची बेल वाजवली तर मला अपेक्षित होतं की दिनेश दार उघडेल. पण एका बाईने दार उघडल्यानंतर मला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. ती मला विचारत होती की तुम्हाला कोण पाहिजे? तिने असं विचारल्यावर मी थोडा वेळ तिच्याकडे थक्क होऊन बघतच बसले. ती दिसायला खूपच सुंदर होती आणि स्लिम टीम होती. डिझायनर साडी, स्लीवलेस ब्लाऊज, बॉबकट असलेले केस मोकळे सोडलेले, कानात आणि हातात साडीला मॅचिंग अशी ज्वेलरी. जणू पिक्चरमधली हिरोईनच. तिच्याकडे बघून तर मला काय बोलावं हे सुधरतच नव्हतं. मग तिने मला दुसऱ्यांदा विचारलं, तुम्ही कोण आहात? तुम्ही इथे कशासाठी आला आहात? आणि तुम्ही कोणाला भेटायला आला आहात? मी तिला विचारलं की दिनेश पाटील इथेच राहतात ना? तर ती मला म्हणाली, हो, तो माझा नवरा आहे. तुम्ही त्याचे कोण?
तिने मला असं विचारल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. मी कसंबसं स्वतःला सावरलं. इतक्यात दिनेश तिथे आला आणि मला बघून तर त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. त्याला काय बोलावं काही कळतच नव्हतं. त्याची माझ्याकडे बघण्याची हिंमतसुद्धा होत नव्हती. त्याने मला घरात यायला सांगितलं. मला काय करावं काही सुचेना. मी मनात नसतानाही त्याच्या घरात गेले. घरात गेल्यानंतर रिया मला आणि त्याला खूप सारे प्रश्न विचारू लागले. मी आणि दिनेश दोघेही शांत होतो. दिनेशच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. तो घामाने पार डबडबून गेला होता. मग मीच पुढाकार घेतला आणि तिला म्हणाले की मी दिनेशची बायको असावरी. रियाला आता प्रश्न पडला होता की तिने कसं रिॲक्ट व्हावं. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की दिनेशने तिच्यापासून लपवून ठेवलं होतं की त्याचं पहिलं लग्न झालं आहे. ती दिनेशला खूप मोठ्या आवाजात ओरडू लागली. म्हणाली, दिनेश, 5 वर्ष झाले आहेत आपल्या लग्नाला. आपल्याला एक 3 वर्षांचा मुलगा देखील आहे आणि तू माझ्यापासून हे लपवून ठेवलंस. लाज नाही का वाटली तुला? ती त्याला म्हणाली, आता तरी मला सगळं खरं खरं सांग. तेव्हा दिनेशने तिला सगळं काही खरं सांगितलं. हे सगळं माझ्यासाठी खूप भयानक होतं. मी येताना काय स्वप्न घेऊन आले होते आणि हे काय घडलं होतं. आता मला तिथे एक क्षणही थांबावंसं वाटत नव्हतं. मी काही न बोलताच तिथून निघाले आणि सरळ माझ्या घरी आले. मी असं अचानक घरी आलेलं बघून आदित्य मला विचारू लागला, अगं आई, तू तर 2-3 दिवसांसाठी बाबांकडे राहणार होतीस ना, मग तू एका दिवसातच परत कशी काय आलीस? मी खूप शांत होते. मला त्याला काय उत्तर द्यावं हे कळालंच नाही. मी माझ्या खोलीत निघून गेले आणि खोलीचा दरवाजा आतून बंद केला. मी रात्रभर खूप रडले. मी माझं दुःख कोणाला सांगू शकत नव्हते. पण माझा मुलगा आदित्य हा आता तरुण झाला होता. त्याला माझ्या वागण्याचा थोडा अंदाज आला होता. त्यामुळे त्याने मला जास्त प्रश्न विचारले नाहीत. पण त्याच्या हे मात्र लक्षात आलं होतं की आमचं लग्नाच्या वाढदिवसाचं सरप्राईज प्लॅनिंग हे अर्धवटच राहिलं आहे. त्याला स्वतःचाच राग येऊ लागला होता. तो म्हणत होता की माझ्यामुळेच माझी आई नाराज झाली आहे. मग 2 दिवसानंतर दिनेश घरी आला. मी शांत होते. मी कोणाशी काहीच बोलत नव्हते. घरातही सगळे मला खूप सारे प्रश्न विचारत होते, पण मी कोणालाही प्रश्नाचं उत्तर दिलं नव्हतं. दिनेश आला तेव्हा तो मनात काहीतरी ठरवून आला होता. मला तर त्याच्या चेहऱ्याकडे बघायची इच्छा सुद्धा होत नव्हती. माझे सासू सासरे दिनेशला विचारू लागले की नेमकी भानगड काय आहे? तुझ्याकडून आल्यानंतर असावरी खूप शांत शांत आहे. ती कोणाशी बोलतही नाही. तेव्हा दिनेश बोलू लागला की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि त्याने सगळं खरं खरं सांगायला सुरुवात केली. मी जेव्हा नोकरीसाठी शहरात राहत होतो तेव्हा मला माझ्या ऑफिसमधली एक मुलगी खूप आवडत होती. तिचं नाव रिया. एक दिवस अचानक तिने मला प्रपोज केलं. त्यावर मला काय रिॲक्ट व्हावं हे कळलंच नाही. कारण मलाही ती आवडत असल्यामुळे मला तिला सांगावंसं वाटलं नाही की माझं लग्न झालं आहे आणि मला 2 मुलं देखील आहेत. मी तिच्या प्रपोजलमुळे इतका भारावून गेलो होतो की ती गोष्ट मी तिच्यापासून लपवून ठेवली. हळूहळू आमच्यातलं प्रेम खूप घट्ट होत गेलं आणि एक दिवस आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा मला एकदाही असं वाटलं नाही की माझ्या बायकोचं आणि माझ्या मुलांचं काय होईल. मी तिच्यावर असणाऱ्या आंधळ्या प्रेमापोटी तिच्याशी लग्न केलं आणि आमच्या लग्नाला आता 5 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि मला आता 3 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. तिने मला असं सांगितलं आहे की जर तू तुझ्या पहिल्या बायकोला घटस्फोट दिलास तरच मी तुझ्यासोबत राहीन, नाहीतर मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे. पण आता मी तिच्याशिवाय राहू नाही शकत. असावरी, जमलं तर मला माफ कर. मी तुला खूप फसवलं आहे आणि तो आम्हा सगळ्यांना सोडून निघून कायमचा गेला. माझ्या मनात दिनेशविषयी थोडी आशा होती. तीही आता मेली. कारण मला असं वाटत होतं की मला सत्य काय आहे हे कळल्यानंतर
दिनेश रियाला कायमचं सोडून आमच्यासोबत राहायला येईल. पण झालं सगळं उलटच. दिनेशला आमच्यापेक्षा रिया महत्त्वाची होती आणि त्याने तिच्यासाठी माझ्या मुलांसोबत आणि त्याच्या आईवडिलांसोबत आणि माझ्यासोबत असलेलं सगळं नातं तोडून तो आता कायमचा आम्हाला सोडून गेला. हे सगळं माझ्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी एखाद्या भयानक स्वप्नाप्रमाणे होतं. याचा परिणाम आमच्या सगळ्यांवरच झाला होता. पण मी स्वतःला सावरलं आणि घरच्यांना देखील त्यातून सावरलं. कारण आता माझ्या सासूसासऱ्यांना आणि माझ्या मुलांना माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. मला माझ्या मुलांचं शिक्षण पूर्ण करून त्यांचं करिअर घडवायचं होतं. माझा मुलगा आदित्य आता चांगल्या नोकरीला लागला आहे आणि साक्षीचं कॉलेज पूर्ण झाल्यानंतर चांगलं स्थळ बघून तिचं लग्नही करून दिलं. माझ्या सासूसासऱ्यांना मात्र त्यांच्या मुलाच्या वागण्याचा खूप मोठा धक्का बसला होता. पण त्यांनी आमच्याकडे बघून स्वतःला सावरलं. मला कधी कधी असं वाटतं की मला दिनेशचं हे सत्य कळालं नसतं तर खूप बरं झालं असतं. कारण तो आम्हाला कायमचा सोडून तरी गेला नसता आणि आम्ही खोट्या आशेवर सुखासमाधानाने जगू तरी शकलो असतो.